नमस्कार नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो. विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत मराठी बालभारती इयत्ता 6वी. आजचा आपला घटक आहे वारली चित्रकला. वारली चित्रकला या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे. एक व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आदिवासी लोकांविषयीचं त्यांचं निरीक्षण आणि त्यांचा अभ्यास हा त्यांच्या चिंतनाचा प्रमुख विषय आहे आणि त्यांना आदिवासी रत्न असंही म्हटलं जातं. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. आदिवासींसाठी त्यांनी पुष्कळ काम केलेलं आहे आणि त्याच संदर्भात आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती या विषयीचं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी कला म्हणून प्रसिद्ध असलेल्या वारली चित्रकलेविषयी एक अतिशय उद्बोधक आणि सकारात्मक अशी माहिती लेखकाने या पाठामध्ये सांगितलेली आहे. या चित्रकलेविषयी आपण फक्त चित्र बघितलेली आहेत, परंतु ही चित्रकला नेमकं आपल्याला जगण्याचा दृष्टिकोन कसा देते त्याविषयी लेखकाने मार्गदर्शन केलेलं आहे. त्या विषयाकडे बघण्याचा लेखकाचा दृष्टिकोन या त्यांच्या लेखनातून लक्षात येतो. भारतीय संस्कृती. या भारतीय संस्कृतीची ओळख आपल्याला इतिहासामधून झालेलीच आहे. आपल्या देशात विविध प्रकारचे सण साजरे केले जातात आणि या सणांमधून आपली संस्कृती जी आहे ती आपल्याला पदोपदी जाणवत असते. तर ही आपली भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले आपल्याला दिसून येते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात लेखकाने दिलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. मानवी जीवनाविषयीचा एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दाखवून देते. चला तर या चित्रकलेविषयी आणि या मानवी दृष्टिकोनाविषयी किंबहुना मानवी जगण्याकडे निसर्गाशी असलेलं नातं आणि ही चित्रकला याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया. आपला भारत देश आणि या आपल्या भारत देशामध्ये असलेली अनेक राज्य आणि यामध्ये आपलं महाराष्ट्र हे राज्य. तर या महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला ही वारली चित्रकला आढळून येते. ठाणे, नाशिक, धुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला आदिवासी जमात आढळून येते आणि या आदिवासी जमातीने त्यांच्या परंपरेनुसार ज्या काही कला जपलेल्या आहेत त्यातली एक विशेष कला म्हणजेच वारली चित्रकला होय. बालमित्रांनो, या चित्रामध्ये तुम्हाला
ही वारली चित्रकलेविषयीची काही चित्र दिसून येत आहेत. मग ही वारली चित्रकला अगदी ही चित्र अशा प्रकारे ह्या आकृत्या तुम्हाला दिसल्याबरोबर ही अशा प्रकारची एक आकृती दिसली, ही आकृती दिसली, किंबहुना या अशा आकृत्या दिसल्या की आपण लगेच ओळखतो की ही वारली चित्रकला आहे. म्हणजेच एक वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला या आकृत्या दिसून येतात आणि हेच या चित्रकलेचं वैशिष्ट्य आहे की आपण बघितल्याबरोबर हे पेंटिंग किंवा हे चित्र वारली चित्र आहे हे आपण ओळखू शकतो. तर भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धी मागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. बघा, नागरी संस्कृती म्हणजेच शहरी संस्कृती. तर भारतीय सांस्कृतिक जीवन जे आहे या मागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे असं लेखक म्हणतायत. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून म्हणजे शहरीकरणाकडे आपण पटकन जातो, शहरीकरण आपण लगेच आत्मसात करतो. परंतु ही जी चित्रकला आहे, ही कला आहे, ही चित्रकला या शहरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त आहे. तसंच परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, निसर्गाविषयी असणारं प्रेम, निसर्गाचं संरक्षण संवर्धन करण्याची गरज ही आपण आज जाणत आहोत. परंतु वारली किंवा हे आदिवासी जे लोक आहेत त्यांच्याकडे परंपरेने म्हणजेच पूर्वीपासून निसर्गाविषयीचं त्यांचं प्रेम आणि त्याच निसर्गामध्येच त्यांचं जगणं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यावर त्यांचं प्रेम आणि याच निसर्गामधून उपलब्ध झालेले उपलब्ध असलेलं साहित्य आणि त्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच नवीन शोध किंवा निर्मिती आपण म्हणू शकतो त्याला. तर ही अशी सहज नैसर्गिक अशी निर्मिती म्हणजेच आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. समीकरण मांडणे म्हणजे एक रचना करणे. लेखक काय म्हणतोय तर निसर्गाचं प्रेम, सहज उपलब्ध असलेलं साहित्य आणि त्यातून निर्माण होणारं सहज असं नैसर्गिक चित्र किंवा नैसर्गिक नवीन निर्मिती, नवनिर्मिती, नवीन रचना म्हणजेच आदिवासी कला होय. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृण्मूर्ती, धातुकाम, पाषाण मूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. बघा, तुम्हाला मी या ठिकाणी चित्र दाखवलेली आहेत. या चित्रात आपल्याला वेगवेगळी वाद्यामधून ही कला आपल्याला दिसतेय. पाषाण मूर्ती म्हणजेच पाषाणाच्या दगडाच्या मूर्ती, धातुकाम धातूच्या मूर्ती, शिकारीची साधनं किंवा इतर कलात्मक अशा वस्तू, यामध्ये आपल्याला ही वारली चित्र किंवा वारली संस्कृतीची जी ही काही ओळख आहे ती होते आणि हाच या कलांचा वारसा आहे. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. आदिम म्हणजे मूळ, पहिली, अगदी मूळ पासून असलेली, म्हणजेच अगदी मूळ या कलेची मूळ बीज जी आहे ही कुठे दिसतात आपल्याला तर वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. म्हणजे मूळ जी कला आहे या आदिम कलेची मूळ बीज या आपल्याला वारली चित्रकलेत विस्तारित झालेली, वाढलेली दिसून येतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्याती, पाडा म्हणजेच आदिवासी वस्ती असते,
त्यांची एक वाडी असते, त्याला पाडा असं म्हटलं जातं. तर वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यातील घराच्या कुडांवर व भिंतीवर चौकोन किंवा त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली दिसतात. बघा, घरांच्या कुडांवर, घरांच्या भिंतीवर आपल्याला चौकोन आणि त्रिकोण म्हणजेच बेसिक अगदी मूळ आकार हे घेऊन ही चित्र काढलेली आपल्याला दिसून येतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. परिपोष म्हणजे पोषण किंवा वाढ, त्याचा विकास. तर वारली चित्रकलेचा विकास किंवा त्याचं वाढ जी आहे ही कशामुळे झालेली आहे, तर संस्कृती, परंपरा आणि परिसरामध्ये असणारी निसर्ग संपत्ती आणि याचंच रेखाटन, याचाच आपल्याला अगदी याचाच आपल्याला प्रत्यय त्यांच्या चित्रकलेतून येतो. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा आदी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. लक्षात ठेवा, भित्तिचित्रे म्हणजेच भिंतीवरची चित्रे. आता धार्मिक विधी, लग्नविधी, शेतीचे हंगाम. बघा, या ठिकाणी शेतीच्या हंगामाची आपल्याला चित्र दिसत आहेत. वेगवेगळी जी काही शेतीची अवजारं आहेत त्यांचा उपयोग, त्यानंतर या ठिकाणी काही प्राणी, त्यानंतर बघा पाऊस दिसतोय आपल्याला दुसऱ्या चित्रात, झोपाळा, त्यानंतर नद्या, तिसऱ्या चित्रामध्ये नद्या वाहताना दिसत आहेत, डोंगर दिसत आहेत, रोजची कामं केलेली दिसत आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे झाडं, पशुपक्षी यांचा विषय त्यांच्या चित्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. बघा, या ठिकाणी हे घर, घराच्या आजूबाजूला जी दैनंदिन कामं केली जातात म्हणजे दैनंदिन जीवनाविषयीची ही चित्र आहेत. अगदी बघा, सुपाने ही काय केलं जाते, पाखडणं केलं जातंय, टोपल्या आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, झाडं. तसंच या ठिकाणी बघा वेगवेगळी दैनंदिन जीवनामध्ये केली जाणारी कामं, लग्नविधी. तर या विषयांना धरून भित्तिचित्र म्हणजेच भिंतीवरची चित्र रेखाटलेली आपल्याला दिसून येतात. तर बघा, नृत्य, त्यानंतर लग्नविधी संबंधीची काही चित्र किंवा त्याचं जे दृश्य आहे त्या संबंधी, लग्नविधी संबंधीची जी काही दृश्य असतात त्या ज्या परंपरा, संस्कृती ज्या आहेत त्यानुसार त्या विषयांना धरून ती चित्र आपल्याला दिसून येत आहेत. दैनंदिन जीवनातील जी काही कामकाज चाललेलं असतं त्यावर आधारित चित्र आपल्याला दिसून येत आहे. धार्मिक विधी किंवा सण समारंभ, तर या विषयांना धरून ही चित्र रेखाटली जातात. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. आविष्कार म्हणजे पुन्हा एकदा शब्द आला बघा, निर्मिती, नवनिर्मिती जी आहे त्याला म्हणतात आविष्कार. आता ही चित्रकला समजून घ्यायची असेल आपल्याला तर लेखक काय म्हणतायत, तर लोकांच्या छोट्या छोट्या त्यांच्या वस्त्या असतात त्या तिथे जाऊन
लोकांना बोलते करावे लागते. म्हणजे लोक कशा संबंधी हे चित्र आहे, या चित्रातून काय निदर्शनास येत आहे, काय त्यांना सांगायचं आहे, हे सगळं त्या लोकांकडून आपल्याला कळण्यासाठी किंवा त्या चित्राची भाषा, चित्रामध्ये काय नेमकं सांगायचं आहे ते समजून घेण्यासाठी त्या लोकांकडून ती माहिती आपल्याला करून घ्यावी लागते आणि मग त्यांच्यातील ही जी काही नवनिर्मिती आहे त्याच्यातील शोध आपल्याला लागू शकतो. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात. परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. आता आपल्याला इथे या ठिकाणी बघितल्यावर असं वाटतं की किती साधं आहे हे चित्र, परंतु बालमित्रांनो हे एवढं साधं आपल्याला दिसतं तेवढं नाही. आता इथे या ठिकाणी एखाद दुसरं चित्र हे काढलेलं आहे म्हणून आपण ते काढू शकतो, परंतु जेव्हा मोठ्या प्रमाणावर म्हणजे घराच्या भिंतीवर जेव्हा हे चित्र काढलं जातं त्यावेळेला निश्चितच त्याच्यामध्ये नवनिर्मिती असते, सृजन क्षमता असते. तर ही चित्र जी आहेत ही प्रामुख्याने कशापासून काढली जातात, तर तांदळाच्या पिठात पाणी ओतून. आणि त्यामुळे बघा चित्र ही आपल्याला कशी दिसत आहेत, पांढरी शुभ्र दिसत आहेत. पांढरीच प्रामुख्याने ती पांढरी चित्र असतात वारली पेंटिंग मध्ये. तर तांदळाचं पीठ आणि बांबूची काडी त्याच्या सहाय्याने ही चित्र काढली जातात. तर वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. बघा त्यांच्या आकार आणि रेषा प्रमाणबद्ध नाही म्हणजे प्रमाणात नाहीये, परंतु त्यांचं निरीक्षण, वारली चित्रकारांचं निरीक्षण आणि कल्पनाशक्तीची दाद द्यावीशी लागते वाटते. दाद देणे म्हणजे दखल देणे, म्हणजे एवढं त्यांचं निरीक्षण अचूक असतं आणि कल्पनाशक्ती एवढी अफाट असते की ती चित्र तयार झालेली असतात ती जणू आपल्याशी बोलतात. दैनंदिन जीवन, आता आपण बघितलं की दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या सगळ्या काही घटना ज्या आहेत, अगदी शेतीच्या हंगामामध्ये वेगळी केली जाणारी कामं असू दे, धार्मिक विधी असू देत, लग्न समारंभ असू दे, त्या संबंधीची अतिशय अप्रतिम अशी चित्र त्यांच्या चित्रातून आपल्या समोर येतात. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी, असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. तरी बघा कलेचं म्हणजे चित्रकलेचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेलं नाहीये. आता ही वारली चित्रकला जी आहे ही आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, परंतु परंपरेने त्यांची चालत आलेली आदिवासी लोकांची ही एक कला आहे. मग पूर्वीच्या काळी अशा प्रकारचं शिक्षण हे त्यांना शक्यच नव्हतं, त्यांच्यापर्यंत हे शिक्षण पोचलंही नव्हतं. अजूनही काही भागांमध्ये शिक्षण पोचलेलं नसेलही, परंतु परंपरेने त्यांनी हे शिक्षण जे आहे हे आत्मसात केलेलं आहे आणि ते टिकवून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेलं नसताना अप्रतिम अशी चित्र त्यांना सुचतात कशी, असा प्रश्न निर्माण होतो. रंगांचा अतिशय कमी वापर हे एक वारली चित्रकलेचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या चित्रकलेमध्ये रंगांचा अतिशय कमी वापर केलेला असतो. उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, आणि म्हणूनच आता मी उल्लेख केला त्यांची चित्र कशी असतात, पांढरी शुभ्र असतात किंवा त्याच्यावरती काळ्या आकृत्या असतात. मग तांदळाचं पीठ, गेरू म्हणजे एक प्रकारची मातकट रंग, ज्याप्रमाणे दिवाळीला आपल्याकडे बघा लादीवर रांगोळी दिसण्यासाठी पहिले काय काढला जातो, गेरूने एक लाल रंग त्या ठिकाणी एक मातकट रंग दिला जातो आणि त्याच्यावर रांगोळी काढली जाते. तर गेरू म्हणजेच एक मातकट रंग. काजळी म्हणजे काजळ. आता ही काजळी कशी तयार होते, तर बघा ज्या वेळेला आपण दिवा लावतो, दिवा तेवतो आणि दिवा तेवल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा तो दिवा आपण बघतो त्यातले तेल संपल्यानंतर ती जी वात आहे ती ज्योतीची वात कशी होते, काळी होते. मग याच
ज्योतीवर आपण जर काही एखादं भांड वगैरे ठेवलं, छोटंसं डिश वगैरे ठेवली, तर त्यामध्ये ती जी काजळी जमा होते ती काळी असते, ते काजळ होय. तर या काजळीचा उपयोग, गेरूचा उपयोग, तांदळाचं पीठ, हळद कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. या ठिकाणी दिसते बघा रंग कोणते वापरलेत, हळद कुंकू, वेगवेगळ्या झाडांचे रंग. हे बघा रंग कुठले आहेत, अगदी निसर्गामध्ये उपलब्ध असणारे असे हे रंग आहेत. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील ते तयार करत नाहीत. रफ स्केच म्हणजे आपण जेव्हा कोणतीही चित्र काढतो त्यावेळेला एक आउटलाईन काढतो, प्राथमिक अशी एक रेखाचित्र तयार करतो, आउटलाईन काढून घेतो आणि नंतर आपण ते चित्र काढतो. परंतु वारली चित्रकलेचं, त्या चित्रकारांचं हे वैशिष्ट्य आहे की ते साधं रफ स्केच सुद्धा तयार करत नाहीत. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. बघा या ठिकाणी दिसतंय आपल्याला त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, रेषा. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. बघा शरीर काढण्यासाठी सुद्धा काय केले त्यांनी, बघा 2 उभ्या रेषा, त्रिकोण आणि वर्तुळ याचा वापर करून त्यांनी काय तयार केलंय, एक मानवी आकृती निर्माण केलेली आहे. त्यांच्या चित्रातील झाड पहा, झाडं बघा. वारली चित्रकार ही झाडं रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. बघा दिसते तुम्हाला या ठिकाणी, बघा केलेल्या इथून, पहिले इथून सुरुवात केली आणि नंतर ते झाड इथे पूर्ण केलेलं आहे. म्हणजेच काय केलंय तर मुळाकडून वर ते रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. बघा किती उत्तम त्यांचं निरीक्षण आहे आणि ती एक त्यांची कला आहे किंवा एक जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. तर झाड व जमिनीतून जसं वर उगवतं त्याचप्रमाणे ते झाड रंगवतात. अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. हे वारली चित्रकलेचं वैशिष्ट्य आहे की कुठून ते रंगवलं जातं तर मुळाकडून वर शेंड्यापर्यंत ते झाड रंगवतात, वरून खाली काढत नाही. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. किती उदात्त विचार आहे बघा. उदयोन्मुख म्हणजे नुकतंच उदयाला आलेलं, नुकतंच जन्मलेलं, नुकतंच उगवलेलं. मग आपण चित्र काढताना सुद्धा त्यांची काय कल्पना आहे की आपलं जीवन सुद्धा या चित्राप्रमाणेच असलं पाहिजे, की आपलं जीवन हे किंवा आपण जे चित्र काढतो आहे ते काय आहे तर जीवनाचा विकास करणारं उदयोन्मुख जीवन असलं पाहिजे. म्हणजे त्यांचे विचार सुद्धा तितकेच उदात्त आहेत. बघा या चित्रात आपल्याला दिसतंय की कशा प्रकारे हे चित्र बघा काढलेलं दिसतंय. झाडाचं रेषा, नंतर या त्याला फांद्या आणि जमिनीकडून वर वर ते चित्र काढत गेलेले आहेत आणि नंतर सगळ्यात शेवटी ही फुलं काढलेली आहेत. तर अशा प्रकारे जीवनाकडे जगण्याचा त्यांचा एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या चित्रकलेतून आपल्या समोर येतो. मानवी चित्र जरा बघा, उभ्या रेषा, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन. बघा अशा प्रकारे पुरुष आणि स्त्रिया, लहान मुलं, डान्स करणाऱ्या, म्हणजे एक एक गुंफच त्यांची एक वीण आपल्याला लक्षात येते की एक सहज सोपी अशा या आकृत्या आहेत, परंतु अतिशय आकर्षक अशी ही त्यांची चित्र किंवा नवनिर्मिती त्यांच्या चित्रातून आपल्याला दिसून येते. थोडक्यात आपण या पाठात आज शिकलेले जे काही शब्द आहेत त्याविषयी जाणून घेऊया. वारली महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. पाडा
म्हणजेच आदिवासी वस्ती. गेरू एक प्रकारचा मातकट रंग. काजळी म्हणजेच मी सांगितलं त्याप्रमाणे दिव्याभोवती जमणारे काजळ. धवलेरी म्हणजेच भित्तिचित्रे काढणाऱ्या स्त्रिया. त्यानंतर पाठामध्ये काही शब्द आले बघा. धातू मूर्ती. धातू मूर्ती म्हणजेच काय तर धातूची मूर्ती. मृड मूर्ती म्हणजेच मातीची मूर्ती. पाषाण मूर्ती म्हणजेच पाषाणाची मूर्ती. पाषाण म्हणजे दगड, दगडाची मूर्ती ती पाषाण मूर्ती. सुवर्ण मूर्ती. सुवर्ण म्हणजे सोने, सुवर्ण मूर्ती म्हणजे सुवर्णाची मूर्ती. तर अशा प्रकारे हे काही शब्द आपल्या पुस्तकामध्ये आपल्या या पाठामध्ये आलेले आहेत. त्या संबंधी आपण ही माहिती घेतलेली आहे. या पुढचा जो पाठ आहे तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागात अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.